आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 5-6 रेसिपी पाहणार आहोत, ज्या करायला अतिशय सोप्या आहेत. तुम्ही या 5-6 रेसिपी टिफिनसाठी करू शकता किंवा पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता. या सगळ्याच रेसिपी खूप हेल्दी आहेत, त्यामुळे लहान मुलांसाठी तर आवर्जून करा. मी तर म्हणेल आठवड्यातून ह्या 5-6 रेसिपी रोजच करा. रोज एक एक रेसिपी केली तर नाश्त्याचं टेन्शनही जाईल, काय करायचं जास्त डोकं लावायला लागणार नाही आणि वेगवेगळा पदार्थ होऊन जाईल. तर पहा, पहिल्या रेसिपीसाठी इथे मी बीट घेतले. बीटाची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं हे बीट आपल्याला अशा चौकोन फोडींमध्ये कट करायचे. सोबतच 2 लहान बटाटेसुद्धा इथे मी कट करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला हे दोन्ही बटाटे आणि बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटीभर रवा घालायचा आहे. तर पहा, इथे मी एक लहान वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे, तुम्ही जाड रवा घ्या किंवा बारीक घ्या. तो यामध्ये घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचे. गरजेनुसार पाणी घातलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्या. आता पहा, याची छान अशी अगदी पातळ अशी बारीक प्युरी करून घ्यायची, अगदी या पद्धतीने. तर आता हे एका मोठ्या भांड्यात मी काढून घेतलं. त्यानंतरनं पुन्हा उरलेला रवा आणि सेम त्याच वाटीने 1 वाटी पोहे घालून घेतले. आता यामध्ये सुद्धा आपण गरजेनुसार पाणी घालूया आणि हे सर्व मिश्रण छान बारीक असं वाटून घ्यायचे. पहा, या पद्धतीने. बीटाची रेसिपी आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी पौष्टिक आहे. त्यामध्ये आपण रवा आणि सोबतच पोह्याचा वापर केला आहे, त्यामुळे ही रेसिपी अजून पौष्टिक होते. आता पहा, मिक्सरच्या भांड्याला असं बॅटर लागलेलं असतं. थोडंसं पाणी घालून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण बॅटर निघून येतं. आता हे सर्व आपल्याला छान असं फेटून घ्यायचे. एक 2-3 मिनटासाठी तरी कमीत कमी हे मिश्रण आपल्याला छान असं फेटून घ्यायचे. पहा, या पद्धतीने. आता हे मिश्रण छान असं फेटलं गेलं. यामध्ये बऱ्याचदा जे बीट आहे ना, त्याचे तुकडे वगैरे राहतात, कारण आपण बीट मोठं मोठं कापलं होतं. तुम्ही हवं तर अगदी बारीक कापून घ्या, म्हणजे असे तुकडे राहणार नाही. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आणि पुन्हा एकदा हे सर्व छान असं एकजीव करून घेते. पहा, असं मस्त फेटून घ्यायचं, म्हणजे आपला होणारा नाश्तासुद्धा खूप छान होतो. तर पाहू शकता तुम्ही, इथे आपलं हे बॅटर आता तयार झाले. यामध्ये आपण अगदी थोडासा इनो घालूया. जर तुम्हाला इनो स्किप करायचं असेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा यामध्ये तेलसुद्धा घालू शकता. जे आपलं खायचं तेल असतं ना, जे कोणतं तुम्ही वापरत असाल ते अर्धा चमचा फक्त तेल घाला आणि मग छान असं हे पुन्हा फेटून घ्या. तर पहा, मी इथे इनो घालून हे छान फेटून घेतले. आता आपण याचे अगदी पटापट डोसे करूया. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हे डोसे नक्कीच करू शकता. करायला अतिशय सोपे आहेत, झटपट होणार आहेत आणि खूप जास्त चविष्टसुद्धा होतात. बरं, पौष्टिकसुद्धा आहेत. पहा, तवा छान गरम करून घेतला होता. यावरती तेल, बटर किंवा तूप लावायचं आणि मस्त असा डोसा घालून घ्यायचा. खूप पातळ नाही आणि अगदीच जाडही नाही. पहा, जाळीसुद्धा मस्त आली आहे. अजिबात डोसा चिटकत वगैरे नाही तव्याला. तुम्ही चपात्या करायच्या तव्यावर सुद्धा हा डोसा अगदी सहज करू शकता. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी जाळी तर पडलीच आहे, पण खरंच खूप जास्त चविष्ट हे डोसे आपले तयार होतात. तर या पद्धतीने मुलाच्या टिफिनसाठी मी इथे 2 डोसे करून घेतलेले आहेत. पहा, अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा ही रेसिपी नक्कीच करू शकता. करायला अतिशय सोपी आहे आणि अवघ्या 15 ते 20 मिनटात तयार होणारी आहे. सगळं वाटून हे डोसे करेपर्यंत जास्तीत जास्त 15 मिनटं तुम्हाला लागू शकतात. तर पहा, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि रेसिपी कशी वाटली बीटाची ते कमेंट करून कळवा. चला, लगेच आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर पहा, ही रेसिपी करायलासुद्धा अतिशय सोपी आहे. या रेसिपीसाठी आपल्याला इथे 2 अंडी घ्यायची आहेत. आता सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला हे अंडं फोडून घ्यायचे. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर ही रेसिपी स्किप करून बाकी पुढच्या सगळ्या व्हेज रेसिपी आहेत त्या पाहून घेतल्यात तरी चालेल. आणि जर नॉनव्हेज खात असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता. अंड्याची ही अवघ्या 2-3 मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. खरं सांगते, फार वेळ लागणार नाही. हे बॅटर बनवायला फक्त 2 मिनटं आणि पुढच्या कृतीसाठी 3-1 मिनटं, तर 5 मिनटात आरामात तयार होईल. मी इथे 2 अंडी फोडून घेतली. चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली. आता पहा, आपल्याला यामध्ये चवीनुसार मिरे पावडर घालायची आहे. जर मिरे पावडर घालणार नसाल तर थोडीशी मिरची पावडर वाढवली तरी चालेल. इथे मी
थोडी हळद घालून घेतली आहे, अगदी थोडी हळद घातलेली आहे. त्यानंतरनं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. आता पहा, यामध्ये ना जितकं अंड्यांमध्ये बसेल तसं गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे पहा, मी सुरुवातीला एक 3 चमचे गव्हाचं पीठ घातलं आणि हे सर्व छान असं आता मिक्स करून घेते आहे. ही रेसिपी लहान मुलांसाठी खरंच खूप पौष्टिक बनते, खायलासुद्धा अप्रतिम लागते. ही करायला खूप सोपी आहे. तुम्ही अगदी रोज म्हटलं तरी नाश्त्यासाठी लहान मोठ्या सगळ्यांसाठीच करू शकता. पहा, हे आपल्याला आहे ना छान असं फेटून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आहे त्यामुळे गाठी होण्याचे चान्सेस असतात. छान असं फेटायचं आहे, सतत असं फेटत राहायचं आणि आधीमध्ये लागेल तसं गरजेनुसार पाणी घालायचं. हे बॅटर आपल्याला खूप घट्ट करायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे. तर पहा, इथे आपलं हे बॅटर या पद्धतीने असं तयार झालेलं आहे. तर चला लगेचच पॅन ठेवून घेऊया. पहा, बॅटर तयार करायला 2 मिनटं खूप झाले आणि आपल्याला आता हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे पॅनला तेल लावून घेतलेलं आहे मस्त असं. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापर करू शकता. आता हे बॅटर आपण असं यावरती घालून घेऊया आणि सगळीकडे छान असं पसरवून घेऊया. पहा, अशा पद्धतीने छान असं तवा भरून मी हे बॅटर छान असं पसरवून घेणार आहे. तर इथे आपलं हे संपूर्ण बॅटर याच पद्धतीने मी पसरवून घेते आहे की नाही. करायला अतिशय सोपी रेसिपी. माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशा सोप्या आणि खूप वेगळ्या अशा रेसिपीज पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, यावरती मी झाकण ठेवलं आहे. गॅसची फ्लेम आता लो आहे. लो फ्लेमवर आपण हे एका साईडने छान होऊन देऊया आणि आता हे पलटी करून घेऊया. खरं तर हे खायला आहे ना एकदम अंड्याच्या पोळीसारखं लागतं. पण यामध्ये गव्हाचं पीठ पण घातलं आहे त्यामुळे ते मुलांसाठी अजून हेल्दी होतं आणि पोटभरीचं होतं. नुसतं ऑमलेट खाल्लं तर मुलांचं पोट भरणार नाही. पण यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे हा एक पराठा खाल्ला तरी मुलांचं पोट आरामात भरलं जातं. तर पहा, इथे आपला अंडा आणि गव्हाच्या पिठाचा हा पराठा बनवून तयार झाला आहे. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे मसालेसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. तसंच कांदा टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कट करून घालू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि तुम्हाला बिटाची रेसिपी आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. पहा, छान असा मऊ लुसलुशीत गरमागरम हा पराठा तयार झाला. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर इथे पहा, मी 2 बटाटे असे पाण्यात ठेवले होते. याची साल काढून घेतलेली आहे. बटाटा लाल पडायला नको म्हणून पाण्यात ठेवला होता. सोबतच एक कांदासुद्धा घेतलेला आहे. आता आपल्याला इथे बटाटा आधी कट करून घ्यायचा आहे. तर पहा, तुम्ही लहान मोठ्या अगदी कशाही फोडींमध्ये हा बटाटा कट करून घेऊ शकता. मी या पद्धतीने अशा चौकोनी फोडींमध्ये हा बटाटा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवते म्हणजे आपला व्हिडिओ खूप मोठा होणार नाही आणि प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येईल. शेवटपर्यंत नक्की पहा, पुढच्या रेसिपीज खूप छान आहेत. तर पहा, इथे कांदासुद्धा छान बारीक कट करून घेतला. त्यानंतरनं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हा कांदा आणि बटाटा घालून घ्यायचा. जितका बसेल तितका आत्ता मी घालून घेतला. सोबतच तिखटानुसार मिरची आणि लसूण घालायचा. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी मिरची घाला, जास्त खात असाल अजून मिरची वाढवली तरी चालेल. मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. हे मिक्सरला पाणी घालून छान असं बारीक वाटून घेऊया. गरजेनुसार पाणी घाला, खूप जास्त पाणी घालू नका. बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे. तर पहा, एका भांड्यामध्ये आपण हे बॅटर आता काढून घेऊया. तसंच पुन्हा उरलेला कांदा आणि बटाटा इथे मी वाटून घेतला आहे. छान बारीक वाटायचा. कांद्याचे किंवा बटाट्याचे लम्स राहता कामा नये यामध्ये. तर चला आता काही आपण यामध्ये मसाले ॲड करूया. इथे मी सगळ्यात आधी थोडीशी हळद घालून घेतली. त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं. आपण मिरची आधीच घातली त्यामुळे इतर मसाल्यांची गरज नाही आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचं पीठ घेऊ शकता. मी इथे बाजरीचं घेतलं आहे, तुम्ही ज्वारीचं घ्या, बेसन पीठ घ्या किंवा मग गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स घ्या किंवा सगळी पीठं एकत्रित घेतली तरी चालेल. या बॅटरमध्ये बसेल इतपत आपल्याला पीठ घालून घ्यायचे. मी इथे 2 लहान वाट्या बाजरीचं पीठ घालून घेतलं. त्यानंतरनं हे मिश्रण छान असं एकजीव करून घेते आहे. आता थंडीचे दिवस आहेत तर बाजरीचं पीठ खरंच खूप चांगलं असतं. आपल्या शरीरामध्ये गरमी राहते त्यामुळे बाजरीच्या पिठाचा मी इथे वापर केला आहे. आता यामध्ये छान 2 मोठे चमचे तीळ घातले. तीळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात
आणि थंडीच्या दिवसात तर प्रत्येकाने तीळ खायलाच हवेत, त्यामुळे तिळाचा वापर नक्की करा. त्यानंतरनं इथे मी आता इनो घालते पहा. अगदी अर्धा पुडी इनो घालते मी इथे. अर्ध्या चमच्याच्या आसपास इनो असेल. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि पटापट हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पुन्हा इथे इनोऐवजी 1 चमचा तेल घातलं तरी चालेल. आता पहा, गॅसवरती इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेलाऐवजी तूप किंवा बटर घालून घ्या आणि मग छान असा हा डोसा घालून घ्यायचा आहे. झाकण ठेवूया. एक साईड छान होऊन देऊया. मीडियम फ्लेमवर इथे मी हा डोसा तयार करून घेते आहे. वरच्या साईडने तेल, बटर किंवा तूप लावायचे आणि आता आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे. पहा, अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने हा डोसा आपल्याला पलटी करायचा आहे. मी हा बाजरीच्या पिठाचा केलेला आहे, त्यामुळे थोडासा असा मऊ राहू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये सुद्धा पोहे किंवा रवा घालू शकता, पीठ स्किप करून, किंवा मग बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घालू शकता. तर पहा, इथे आपले हे डोसेसुद्धा तयार झालेले आहेत. हे सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता. छान असे वरतून कुरकुरीत होतात आणि आतमध्ये थोडे सॉफ्ट राहतात. टिफिनला करा किंवा मग नाश्त्यासाठी करा. उत्तम रेसिपी आहे. पाहुण्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा. तर पहा, मस्त अशा 3 रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या. चला आता अतिशय सोपी, घरामध्ये काहीच साहित्य नसेल ना तर हे प्रत्येकाकडे असतं. लाल मिरची नसेल तर हिरवी मिरची घेऊ शकता. तिखटानुसार तुम्हाला मिरचीचं प्रमाण ठरवायचे. सालीसहित आपल्याला लसूण घ्यायचं आहे. फार काही लागणार नाही आहे. तर पहा, इथे मी जवळपास 1.5 जुडी इतपत लसूण घेतला. त्यानंतरनं 1 चमचा जिरं घातलं आणि हे छान असं मिक्सरला वाटून घेतलं. आता ही वाटलेली चटणी आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, पण त्यापूर्वी यामध्ये आपल्याला काही पिठं घ्यायची आहेत. तर पहा, इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पुन्हा तुम्ही इथे गव्हाच्या पिठाऐवजी इतर कोणतं पीठ घेतलं तरी चालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं. अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आणि सोबतच अर्ध्या चमच्याला कमी इतपत मी धना पावडर घातली. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आणि त्याचबरोबर खूप जास्त चविष्ट. ज्या लोकांना गावाकडच्या रेसिपीज आवडतात ना, त्यांना नक्कीच ही रेसिपी खूप आवडेल. तर पहा, इथे काही मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि पानं खूप मोठी आहेत म्हणून मी अशी कट करून घालते. तुम्ही तशीच घातलीत तरी चालेल किंवा अशी कट करून घातलीत तरी चालेल. अशी कट करून घातली की तिचा सुगंध खूप छान येतो कढीपत्त्याचा. आता अतिशय थोडीशी अशी मी इथे कोथिंबीर घातलेली आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलं होतं ना, त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलं आणि मग ते यामध्ये घालून घेतलं. आता आपल्याला पाणी घालून हे मिश्रण छान असं तयार करून घ्यायचे. पहा, अगदी थोडं थोडं करून पाणी घालते मी इथे, म्हणजे मयाच्या गाठी होणार नाही आणि आपलं बॅटर छान असं परफेक्ट तयार होईल. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपलं बॅटर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. खूप घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही. तर पहा, या रेसिपीसाठी तर अगदी कमीत कमी साहित्य लागलेलं आहे. फक्त तुम्हाला हिरव्या किंवा लाल मिरच्या हव्यात आणि लसूण हवा आहे, तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहे. जर टिफिनसाठी करताय तर मिरची कमी घाला आणि मोठ्यांसाठी करताय तर नक्कीच मिरची जास्त घाला. मिरची जास्त घातल्यामुळे हा पदार्थ अजून जास्त चविष्ट लागतो. तवा ठेवायचा आहे. तव्याला पुन्हा तेल, बटर किंवा तूप लावायचे. शक्यतो या रेसिपीसाठी मी म्हणेल तुम्ही तेलाचाच वापर करा. तर पहा, आता आपण हे बॅटर असं पसरवून घेऊया तव्यावरती. झाकण ठेवून छान असं शिजवून घेऊया. इथे व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे माझ्याकडनं. तर पाहू शकता, इथे आपले मस्त असे हे डोसे तयार झालेले आहेत. किती छान झालेत ना, चवीला अप्रतिम होतात, कारण आपण यामध्ये भरपूर लसूण आणि मिरची वापरली आहे. आता तुम्ही यामध्ये सुद्धा तीळ वगैरे घालू शकता. तुमच्या आवडीचे इतर मसालेसुद्धा घालू शकता. खूप सॉफ्ट आणि मस्त असे चहासंग हे डोसे खूप अप्रतिम लागतात. एकदा तरी नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर तेही कमेंट करून कळवा की ताई, आम्हाला लसूण मिरचीची रेसिपी खूप आवडली. तुमच्या अशा छान छान कमेंट येतात ना, त्यामुळे अशा वेगवेगळ्या रेसिपीज करायला अजून मूड येतो आणि अजून अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत आणता येतात. तर चला, लगेचच आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर आतापर्यंतच्या आपण ज्या रेसिपी पाहिल्या त्या सगळ्यात सोप्या होत्या. त्यातलीच ही अजून एक सोपी रेसिपी. तर पहा, या रेसिपीसाठी मी इथे पोहे आणि रवा घेतलेला आहे. तुम्हाला किती क्वांटिटीत ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही पोह्याचं आणि रव्याचं प्रमाण ठरवायचं आहे. आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आणि
थोडा वेळ पोहे आणि रवा भिजून द्यायचा आहे. त्यापूर्वी मी एका पाण्याने फक्त हे धुवून घेणार आहे, कारण आपण यामध्ये पोह्यांचा वापर केला आहे. तुम्ही यामध्ये रवा घालण्यापूर्वीसुद्धा हे धुवून घेऊ शकता. आधी पोहे धुवून घ्या आणि त्यानंतर रवा घातलात तरी चालेल. तर पहा, इथे मी हे सगळं धुवून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला हे जरा वेळ असंच भिजत ठेवायचे, कमीत कमी 5 मिनटं. तर इथे 5-1 मिनटं झालेली आहेत. आता आपण सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घालून घेऊया. आलं मी छान असं बारीक कट केले, म्हणजे मग ते वाटायला सोपं जाईल. आता पुन्हा तुम्हाला आवडेल तशा हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे मी थोडी कोथिंबीर घेतली आहे. ओबडधोबड अशी चिरून घेऊया, म्हणजे लवकर बारीक व्हायला मदत होईल. तर पहा, इथे मी कोथिंबीर घातली. आता आपण कट केलेला बटाटा घालूया. तर इथे मी 1 बटाटा घेतला होता मीडियम साईजचा, तो घातला. गरजेनुसार पाणी घालून हे मिश्रण छान असं बारीक वाटून घेतलं. आता हे वाटलेलं मिश्रण साईडला ठेवायचं, तोपर्यंत आपले पोहे आणि रवा भिजलेला आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा गरजेनुसार पाणी घालायचे यामध्ये आणि हे मिश्रण छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचे. ही रेसिपीसुद्धा तुम्ही आयत्या वेळी करू शकता. घरच्या साहित्यात तयार होणारी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. तर पहा, ही रेसिपीसाठी मुलांच्या टिफिनसाठी ही उत्तम आहे. तुम्ही सकाळच्या घाईत नाश्त्यालासुद्धा काहीतरी हलकं फुलकं आणि पोटभरीचं असं देऊ शकता. पोहे, रवा मुलांच्या शरीरासाठी, वाढीसाठी खरंच खूप उपयोगी असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा. आता हे सर्व मिक्स करून घेतलं की यामध्ये जिरं मोहरी घालायची, थोडे पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि सोबतच थोडंसं मी हिंग घालून घेतलेलं आहे आणि काही कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता ही मस्त गरमागरम फोडणी आपण या बॅटरवरती घालूया. फोडणी ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल घालायची, घाईत करताय, मुलांसाठी जर सकाळ सकाळ करताय, तर फोडणी नाही घातलीत तरी चालेल. पण फोडणीने या रेसिपीला खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे जर वेळ असेल तर नक्कीच फोडणी घाला. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया. हे सर्व छान असं मिक्स करायचे. पहा, अगदी व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे. बॅटर खूप घट्ट नाही आहे आणि अगदीच पातळही नाही आहे. आता यामध्ये पुन्हा मी अर्धा चमचा इथे इनो घेतलेला आहे. इथे पुन्हा सांगते, इनोऐवजी तुम्ही 1 चमचा तेल घाला आणि छान असं फेटून घ्या, फक्त 2-3 मिनटासाठी. त्यामुळे सुद्धा हे बॅटर छान असं फ्लफी होतं आणि त्याला छान अशी जाळी पडते. तर पहा, इथे मी पुन्हा तव्यावरती सेम तेल घातलेलं आहे आणि यावरती हे मिश्रण असं पसरवून घेतलेलं आहे. इथे मी वरतूनसुद्धा तेल लावलेलं आहे. आता झाकण ठेवून एका साईडने छान होऊन देऊया आणि त्यानंतरनं पुन्हा इथे मी कडेने थोडंसं तेल सोडते आहे. तर पहा, आता आपण हे पलटी करून घेऊया. याचा रंग एवढा सुंदर येतो ना खरंच, आणि मुलांना तर हे डोसे फार आवडतात. वरतून कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात. तर पहा, इथे आपला हा डोसा बनून तयार झालेला आहे. आपण काढून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही, इथे अशा पद्धतीने आपले छान असे डोसे तयार होतात. रंगसुद्धा मस्त आला आहे आणि खरंच मुलांना टिफिनसाठी द्या किंवा सकाळी नाश्त्याला द्या, त्यांना फार आवडतील. आता तुम्ही हवं तर हे कोणत्याही प्रकारच्या केचपसोबत वगैरे खाऊ शकता. मी इथे खजूर गुळाची चटणी आणि मेयोनीज घेतले. हे कॉम्बिनेशन मला फार आवडतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर चला, वळूया आपल्या पुढच्या अजून जास्त सोप्या रेसिपीकडे आणि खूप जास्त हेल्दी. तर पहा, इथे मी शेपूची भाजी घेतलेली आहे. आता बऱ्याचदा असं होतं की मुलांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही. तर तुम्ही त्यावेळी ही रेसिपी नक्कीच करू शकता. त्यांना समजणारही नाही की या रेसिपीमध्ये तुम्ही शेपूचा वापर केला आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडी शेपू घेतली. आता यामध्ये रवा घालायचा आहे आपल्याला. पहा, जवळपास अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मी. तो संपूर्ण रवा यामध्ये मी घालून घेतला. त्यानंतरनं पुन्हा तुमच्या आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरची घाला. इथे तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. सेम त्याच वाटीने मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर पहा, हे पोहेसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आणि आता आपल्याला तेवढाच इथे दही घ्यायचे. 1 लहान वाटी दही घेतली, ती मी यामध्ये घालून घेतली. तुमच्याकडे जर दही नसेल तर टेन्शन घेऊ नका. त्याऐवजी तुम्ही लिंबू घालू शकता. लिंबूही नसेल तर फक्त 1 चमचा तेल घालू शकता. यामुळे आपल्या बॅटरला छान असा फ्लफीनेस येईल. तर पहा, इथे आपलं हे बॅटर छान असं बारीक करून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे मी दुसरी जी शेपू आहे ना, ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. इथे मी अर्धी शेपू मिक्सरच्या भांड्यात घातलेली आणि बाकीची ही जी अर्धी शेपू आहे राहिलेली, ही जमेल तितकी बारीक आपण चिरून घेणार आहोत.
तर पहा, इथे मी ही संपूर्ण शेपू अगदी याच पद्धतीने बारीक अशी चिरून घेते. जितकी शक्य होईल ना तितकी बारीक चिरा आणि शक्यतो काड्या आहेत ना संपूर्ण वाटायला घाला आणि ही चिरण्यासाठी फक्त पानं ठेवा. आता आपण या चिरलेल्या शेपूमध्ये हे मिश्रण घालून घेऊया. तर पहा, मी ते हे संपूर्ण मिश्रण अशा पद्धतीने छान असं मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये घालून घेतलं. हे बॅटर आपल्याला खूप घट्ट करायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे. आता हे मिश्रण आपण सर्व छान एकजीव करून घेऊया. तुम्ही याच पद्धतीने कोथिंबिरीची सुद्धा ही रेसिपी करू शकता. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी छान असं हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं यात पुन्हा पाणी घालतो आहे, कारण हे मला बॅटर थोडं घट्ट वाटते. आता यामध्ये आपण पांढरे तीळ घालूया, जे की थंडीच्या दिवसात खूप उपयोगी असतात, आणि चवीनुसार मीठ घालूया. ही रेसिपीसुद्धा करायला सोपी आहे, मुलांसाठी हेल्दी आहे, टिफिनला करू शकता, नाश्त्याला करू शकता, आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता. आता तसं पाहिलं तर यामध्ये आपण सुरुवातीला दही घातलं आहे, त्यामुळे तुम्ही इनो नाही घातलात तरी चालेल. इथे स्किप केला इनो तरीसुद्धा चालणार आहे. मी अगदी थोडासा इनो घालून हे बॅटर छान असं फेटून घेते आहे, म्हणजे आपले जे होणारे डोसे आहेत ते छान फ्लफी होतील. तर पहा, या डोशांना जाळी कशी येते ते दाखवतेच मी. इथे सुरुवातीला मी थोडंसं बटर लावते आहे. तुम्ही बटरऐवजी तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता. आता आपण यावरती हे बॅटर असं घालून घेऊया. मी सगळ्या रेसिपी तुम्हाला खूप हेल्दी दाखवलेल्या आहेत, त्यामुळे जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून घ्या. नवीन असाल, अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती भरपूर सोप्या अशा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. भाज्यांचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार अपलोड केलेले आहेत, त्यामुळे नक्की पहा हा व्हिडिओ संपल्यानंतरनं. तर पहा, इथे मी 1 चमचाभर असं तेल घातलेलं आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. झाकण ठेवून मी जवळपास 1-2 मिनटं हे खालच्या साईडनी छान होऊन दिले बारीक गॅसवर. आणि पहा, असं दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. किती छान जाळी आलेली पाहू शकता तुम्ही. हे सुद्धा डोसे खूप अप्रतिम होतात, करायला अतिशय सोपे आहेत, झटपट होणार आहेत, त्यामुळे तुम्ही अगदीच कधीही सहज करू शकता. जर मुलांना प्रवासामध्ये द्यायचे तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. ही रेसिपी थंड झाल्यानंतरनं सुद्धा खायला तितकीच कमाल लागते. आता इथे मी ही रेसिपी दह्यासोबत घेतलेली आहे. तुम्ही हवं तर चहासोबत किंवा इतर पुदिन्याची चटणी वगैरे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, किंवा केचप वगैरे घेतलात तरी चालेल. थंडीच्या दिवसात जर तुम्ही दही खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. तर पाहू शकता तुम्ही, इथे छान असे हे डोसेसुद्धा तयार झाले. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आता जाता जाता तुम्हाला अतिशय सोपी आणि एकदमच झटपट होणारी रेसिपी दाखवते. तर पहा, इथे मी पुन्हा मूठभर कोथिंबीर घेतली. आता कोथिंबीर स्वस्त मिळते, त्यामुळे तुम्ही कोथिंबीरीच्या भरपूर रेसिपीज करू शकता. तर ही कोथिंबीर आपल्याला छान अशी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतरनं ही मूठभर कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची. आपल्या सगळ्याच रेसिपी जवळपास मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करणाऱ्या आहेत. तर पहा, मी नेहमी तुम्हाला म्हणते ना की 1 चमचा तेल घातलं तरी चालेल. आता तेलाने काय मॅजिक होतं ना ते दाखवते मी तुम्हाला. यामध्ये मी अजिबात सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहे. फक्त 1 चमचा इथे मी तेल घातलेलं आहे कोथिंबीरीमध्ये. आता हेच तुम्ही प्रत्येक जी मी रेसिपी दाखवली ना त्यातला तुम्ही इनो स्किप करून तेलाचा वापर करू शकता. तर पहा, चवीनुसार मी इथे मिरच्या घालून घेतल्या. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि आधी हे सर्व छान असं बारीक वाटून घ्यायचं. तर पहा, अगदी थोडं पाणी घालून मी हे सगळं वाटून घेतलं. त्यानंतरनं इथे मी पुन्हा रवा घेतला आहे आणि पोहे घेतलेले आहेत. पहा, समप्रमाणामध्ये आपल्याला रवा आणि पोहे घ्यायचे आहेत. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे, कमीत कमी वेळेत तयार होते, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. आता यामध्ये मी पाणी घालून घेतलं. पहा, छान असे हे पोहे धुवून घेऊया. पोहे आधी निवडून पाखडून घ्यायचे आणि त्यानंतर असे धुवून घ्यायचे. तर इथे 2 पाण्याने मी पोहे धुवून घेणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, आपले पोहे धुवून झालेले आहेत. आता पोहे भिजतात आहे तोपर्यंत आपण रवा यामध्ये घालून असा वाटून घेऊया. रव्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि हा रवा छान असा बारीक वाटून घ्यायचा. तर पहा, इथे आपला रवा वाटून झालेला आहे. मी एका भांड्यामध्ये हा रवा काढून घेते. याला आत्ताच पहा किती छान जाळी आलेली आहे. नंतर मी तुम्हाला अजून जवळून दाखवते. फक्त 1 चमचा तेल घातलं ना कोणत्याही पदार्थात, जे असं आपण इडली करतो
किंवा उत्तप्पा करतो, अप्पे करतो, अगदी कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही फक्त 1 चमचा तेल घाला आणि सोड्याचा, इनोचा वापर करू नका. थंडीच्या दिवसातसुद्धा तुमचे डोसे असू द्या, इडली असू द्या, तुम्ही इडलीचं पीठ ज्यावेळेस वाटताय ना, त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं तेल घाला. पहा खूप छान इडली होते आणि खायलासुद्धा असा अजिबात घास वगैरे बसत नाही आणि खूप सॉफ्ट आणि छान होतात. अशा मध्ये मी तुम्हाला भरपूर टिप देत असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. व्हिडिओच्या शेवटी बऱ्याच टिप मी देऊन जाते. तर पहा, इथे आता आपले हे पोहेसुद्धा वाटून झालेले आहेत आणि रवासुद्धा असाच वाटून घेतलेला आहे आपण. आता हे छान असं धुवून यामध्ये मी हे पाणी घालून घेतलं. हे बॅटर खूप घट्ट करायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे. चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बॅटर कमीत कमी 5 मिनटं तरी फेटून घ्यायचं. छान असं फेटल्यामुळे हा पदार्थ अगदी फ्लफी आणि मस्त होणार आहे. पहा, मी जसं पीठ फेटते आहे ना, तसं हे फुललं जाते आणि मी इथे दाखवते आहे की किती छान बबल्स आलेत. पाहू शकता तुम्ही, मस्त बबल्स आलेत, म्हणजे अर्थात आपला हा पदार्थ खूप जाळीदार बनणार आहे. तर पहा, इथे आता मी तव्याला आधी तेल लावून घेतलं. त्यानंतरनं यावरती आपल्याला हा डोसा घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. मिडियम फ्लेमवर मी हा डोसा घालून घेतला. तर पहा, छान असा एकसारखा हा डोसा पसरवून घेतला. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि हे होऊन देऊया. तर इथे सुद्धा पुन्हा व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि पहा, इथे मी डोसा तव्यामध्ये काढून घेतला आहे. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा आणि काढून घ्यायचा. मस्त अशी जाळी पडलेली आहे, पाहू शकता तुम्ही. खूप छान जाळी येते या डोशालासुद्धा. इथे मी हा डोसा पुदिन्याच्या चटणीसोबत घेतला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत हा डोसा नक्कीच करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जाता जाता सबस्क्राईब करून घ्या. बाय.